6 वाजले 56 झालेले आहेत. 56 झाले. 5:30 ला एक्झॅक्ट मी आलेलो, पण यांना खूप टाइम झालेला आहे यायला. असले नालायक मुलं. मग या नालायकानी अजून आंघोळ केली नाही. उठलो कसं झालंय? उठलो त्यांना कॉल केला मी. सर्वांसाठी सँडविच आणले अभिने. गुड मॉर्निंग गाईज. जयदीप. हाय गाईज. तरी आपण कुठे चाललोय वगैरे काय बोल. तर आम्ही आता पालीमध्ये सुधागडचा ट्रेक करायला चाललो आहोत. तर आमच्यासोबत 5 जण आहेत. तरी अर्धा घे बघ, अर्धा घे. सँडविच आणलाय. सुचित पाटील सुद्धा आलेले आहेत. पूर्ण आम्ही सँडविच बनवलंय ते आता खातोय आम्ही सर्व. टेस्ट सुंदर. सकाळचे 6:30 वाजलेत आणि चांगला असा उजेड पडलेला आहे आणि पूर्ण ढग आणि धुकं वगैरे आलेलं आहे. तर एकदमच चांगलं वाटतंय. आणि त्यात महाराजांची गाणी अजूनच चांगलं. तर आपण पालीमध्ये एंटर करत आहोत. अरवाना आहे. अरवाना हा बघू शकता तुम्ही. अरवाना पाण्यामध्ये पावता. असला मोठा आहे. काय बघू शकता तुम्ही. एकविरा हॉटेलला आपल्या आपण आलो वाकण साईडला. एकविरा हॉटेलला यात भावापेक्षा वडा मोठा दिसतो. हा बघा किती मोठा साईज बघा. साईज बघा. वड्याची साईज मावत नाही. आपण आपले वडे ते बोलू शकत नाही आपण किती छोटे असतात. पावत ठेवल्यावर वडे दिसत नाही. वडे दिसत नाही तर वडा जास्त मोठा दिसतो. चव आता तुम्हाला जयदीप सांगेल कसं आहे. जयदीप खा. तुमचा पिटबुल आलो नाही तू खा पटकन. चल पिटबुल कुठं आला इंडियामध्ये नाही ना. मस्त आहे. आपला शिवरा काय माझ्या आवडीचे पदार्थ मी नेहमी खातो. जगाच्या दर्यागावमध्ये आलेलो आहोत. गाडी लावायची वगैरे व्यवस्था आहे इथे. इथं गाडी लावून आम्ही आता सर्व तयार तर झालेलो आहोत. तिकडे थोडेसे चॉकलेट वगैरे खायला घेतात. सगळे रेडी झालेले आहेत आणि तिथे जायचं आहे आम्हाला. तरी सर्वजण रेडी झालोय. मनोहर अशी सकाळ. आणि तुमच्या महाराजांच्या गाड्यावर आता जाणार आहोत. असंच नाव सुधाकर. नंतर भेटू. सकाळी 2:30 वाजता झोपून 4:30ला उठून तयार होऊन सगळं आम्ही आलो आहोत. पण मोरक सगळं या पाहिलेला इथे 6 वाजवलं तिथं निघाला. तरी सर्वजण आंघोळ करत आलेत. पण एक माणूस असा आहे की जो 5 वाजता उठून पण आंघोळ केली नाही. कोण तो? हा पहा आंघोळला गेले 5 वाजता. ज्यांनी
या गडाला राजधानी म्हणून नेमले होते, पण काही कारणास्तव ते झालं नाही. पण अच्छा. हा तेवढाच विशाल आणि मोठा गड आहे. ओके. आणि आपल्या रायगडमध्ये त्यांना दुसरी राजधानी म्हणजे सुधागड म्हणून ओळखला जातो. असा हा गड आहे. पूर्ण भक्कम अशी तटबंदी, ओके. खूप मोठा विस्तार आहे. तरी बऱ्यापैकी माहिती दिली आहे. आणि ते थोडी बसण्यासाठी वगैरे व्यवस्था करून ठेवले. आता सुधागडला जात असताना या सिड्या लागल्या आहेत, त्यावरून जायचं आहे. तरी सर्व थोडे दमले आहेत, कारण पूर्ण उभी चढाई होती, त्यामुळे थोडे रेस्ट घेतले सर्वांनी. आता मी तुला सांगतो, तुला चढाई उभीच आहे. काय वाटतं अभि, दमलायस? थोडासा थकवा आहे कारण ऊन आहे. नाही, दमलाय खूप जास्त. मला घामत तावडा येतं, कारण त्यांनाही माहीत आहे. आणि बघा एवढा चष्म्यावर पण पूर्ण वाफ येत आहे, इतकी हीट आहे. वर अशा सुंदरशा पायऱ्या कोरलेल्या आहेत, त्याच्यामुळे चालायला आणि पावसाळ्यात वगैरे जास्त काही त्रास नाही होत, की सटकण्याची वगैरे भीती नाही काही. तरी इथं अजून एक पायऱ्या लागलेल्या आहेत. पायऱ्या बोलण्याच्या ऐवजी शिड्या लागलेल्या आहेत. इथे चांगली व्यवस्था केलेली आहे सर्व शिवभक्तांना. हा तेच ना, या जुन्या पायऱ्या आहेत, इथे बघू शकता तुम्ही, लोखंडाच्या पूर्ण. आणि आता नवीन केलेल्या आहेत, थोड्या हलत आहेत, पण चांगली व्यवस्था. सावकाश जर तुम्ही कधी याल तर थोडं सावकाश चढावे. इथं पूर्ण 2 पायपांवरची शिडी आहे, तरी येताना सावकाश आणि उतरताना सुद्धा सावकाश यावे. खूप वरती जायचं आहे, तसं सर्व बऱ्यापैकी जमलेले आहेत. आदित्य तर खूप लांब बसलाय. आणि आता गडावर पोचलेलो आहे. इथून या पायऱ्यांवरून वरती गेलो की दरवाजा लागतो. आणि हा आहे बुरुज, याचं नाव जयदीप चिलखती बुरुज. ओके, तर याची काय माहिती वगैरे? तर आपण आता आलो आहोत सुधागड किल्ल्यावर. रायगडमधील पालीजवळ असलेला हा किल्ला गिरिदुर्गामध्ये सामावला जातो. सुरुवातीला याचे नाव भैरवगड असे होते. 1648 मध्ये हा किल्ला महाराजांनी स्वराज्यात घेतला आणि याचे नाव सुधागड असे ठेवले. स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून या गडाचा विचार करण्यात आला होता, परंतु काही कारणाने रायगडला स्वराज्याची राजधानी करण्यात आली. ओके, चला आता आपण गड सफारीला सुरुवात करू. अभि काहीतरी फोटोशूट करत आहे. काय करतोस अभि? करत होतो र, पण तू आलास पटकन. अरे सॉरी कार्तिक. आज बॅग आता ट्रेकिंगची बॅग आहे, त्याच्यामुळे सर्वांना याची मागणी आहे फोटो काढायसाठी फक्त. टेन्शन आहे त्याला, घराचा प्रेशर, कामावरून बॉसचं टेन्शन. सर्वात जास्त दादाचं प्रेशर आहे त्याला. व्हिडिओ इकडून तिकडे जायच्यात, परत तो पेटेशन मग अप्रुव्हल यायचे आहेत, खूप अप्रुव्हल आहेत त्याला. एचआरचा अप्रुव्हल लागतो, त्याच्यानंतर खूप काही प्रोसेस आहे, त्याच्यानंतर तो व्हिडिओ इंस्टावर पोस्ट करतो. त्यामुळे लावतो पहिले तू, वरचा पण लावतो. जॅकेटच कडक वाटते ना, ओरिजिनल ट्रेकर वाटतं. काढ मग नको. अभि बाजू जरा मधीनच चाललंय. यात नवरात्रीच्या उत्सवासाठी सर्व सामान वगैरे वरती नेलेलं, ते आता आज सर्व खाली उतरवत आहेत. अजून पण भरपूर लोक खाली गेली. मी खाली जाऊन बघतो की काय आहे आतमध्ये वगैरे कसं आहे. इथं बघू शकता तुम्ही दरवाजा, एक छोटंसं इथे एक दरवाजा आहे. इथे मी दाखवतो तुम्हाला. इथे हा बघा एक बुरुजासाठी जाण्यासाठी दरवाजा आहे, छोटा एकदम असतं दरवाजा.
इथं असं दिवे ठेवण्यासाठी खण केले आहेत. या चिलखतीच्या खाली जाण्यासाठी एक मार्ग आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथं राऊंड असं आहे, काय नाही रे इकडे पूर्ण असा बघा, बघू शकता. हे ऍस्थेटिक वाल्यांचं काहीतरी इथं चाललंय. काय नाटक करताय त्यांना, त्यांचं समजत नाही. मोरया. तिथे सिद्धेश्वराचं मंदिर आहे. हा तिथे गोपी बसलाय आतमध्ये. तर ते बुट्ट काढून आम्ही दर्शन घेतो जरा. आधीचा मोबाईल पण झाला बघ. ते गणपतीची मूर्ती आहे. काय फोटो काढत काला गोट दिसतेस. तू सगळ्यांचा काला आलं फोटो दुसऱ्या अँगल काढत तू तिथंच बोलला. ते शंकराची पिंड आहे. ही आधीपासूनची असेल काय? जास्त फोटो काढले ना अभिने. ए आधीपासूनची असेल पिंड ही. पिंड आधीपासून हे नव्हतं. सगळा पडलेला आहे. कायच नव्हतं. आणि हा पुरातन काळातला सर्व पुरातन काळ. आणि ती शंकराच्या पिंडीच्या पाठीच म्हणजे मंदिराच्या पाठीच असं एक तलाव आहे. याला कमळ तलाव असं बोलतात. आता तलावात कमळ तर दिसत नाहीत, पण त्यावेळी असावेत असं वाटतंय, त्यामुळेच कमळ तलाव नाव दिलं असेलच. महादेव. जरा पाय पडून घेऊया. हे ते पहिलं दर्शन आपण गणपतीचं करतो, त्यामुळे पहिली मूर्त ही गणपतीची इथं आहे. त्याच्यानंतर महादेवाचं मंदिर असलं तर नंदी असणारच. आणि नंदीचं असं बोलतात की त्याच्या दोन्ही कानावर हात ठेवून त्याच्या मधून बघायचं असतं. मधून बघितलं तर शंकराची पिंड दिसते असे बोलतात. तर असतेच म्हणजे हा. आणि तुम्हाला दाखवतो की तिथेच मध्ये आहे की नाही. हे बघा, आता इथे तुम्हाला समोरच दिसत असेल की शंकराची पिंड आहे तिथे. आणि उजव्या कानामध्ये आपली जी मागणी असेल ते नंदीच्या उजव्या कानामध्ये सांगायची. अच्छा, मग तुमची काय मागणी असेल ती तुम्ही उजव्या कानात सांगावी. ठीक आहे. तरी ही आपल्या हिंदू लोकांची संस्कृती आहे. तरी आपण सर्व जणांनी जपलीच पाहिजे. जे भारतात राहतात आणि जेवढे हिंदू बाहेर पूर्ण अख्ख्या जगात असतील त्यांनी संस्कृती जपली पाहिजे की सर्व गडांवर दुर्गांवर जाऊन आपलं महाराजांचे किल्ले काय केलेत, कसे आहेत ते सर्व आपण बघितलं पाहिजे. तर आता आलोय आम्ही सुधागडला. तर अजूनही करू आम्ही पूर्ण किल्ले. खूप किल्ले करायचे बाकी आहेत आम्हाला. करू, काय टेन्शन घेऊ नका. असेच ब्लॉग येत राहणार 100%. आता सुरुवात आहे. पहिलाच ब्लॉग आहे. पूर्ण लाईक शेअर सबस्क्राईब ठोकतो. महाकाल आभारा वगैरे भेटलाय कुठे? सांगशी फोर्टला. आपल्या पेंट जवळच आहे. बलवली गाव आहे, त्याच्या साईडलाच आहे. अच्छा, नक्की जा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असं बोलतात. ते राजे येऊन बोलतात आणि आहे, लिखित आहे. की तरी जवळच आहे. पेनच्या आमच्या पेंटमध्येच आहे. पेनमध्येच आहे. तरी अर्ध्या लोकांना माहित नाही अजून. माहिती नाही. खूप चांगला ट्रेक आहे, छोटा ट्रेक आहे, खूप मजा येते. नक्की जा, आम्ही पण जाऊ. हा एक जुना वाडा आहे, पण आज काही कारणास्तव बंद असेल. बहुतेक काल चालू असेल, कारण काल दसरा होता म्हणून आज बंद ठेवला. तुम्हाला आतून जर दिसत असलं तर मी दाखवतो. जाळी आहे, आहे बघायसाठी आहे. बघा पूर्ण असं वाडा टाईप, एकदम महाराजांच्या काळी जसा वाडा होता तसा पूर्ण वाडा आहे आतमध्ये. इथून जायचं होतं पण दोन्ही वाटा बंद आहेत. तर आम्ही नाही ओपन म्हणून जातोय देवळात. तुम्हाला आता काय आहे ते दाखवतो.
पूर्ण दगडांची वाट आहे. हा बघा त्रिशूल. आता आम्ही मंदिरात आलोय. इथे काय बोलतात, नंदी आहे म्हणजे शिव मंदिरात असणार. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ते पूर्ण सर्व देवांचे. आम्ही चोर दिंडी तटबंदी कडे चाललोय. ते आता हा मोरक्या, हा बघा हा मोरक्या. मोरक्या म्हणजे पुढाकारी, सरपंच असं बोलतात त्याला. वाट दाखवणार आमचा सारथी. कृष्ण अर्जुन. हे बघा रस्त. अभी तू पाटील का मात्र पाटील. कोटेकर. ही बघा ही तटबंदी आहे. हे बघा हे पाण्याचं टाका आहे इथे. तोंड धुतला असता मस्तपैकी. एक नंबर. थोडस असं पाणी मस्त पण बघा. वाहता होता. पाणी बघा एकदम शुद्ध पाण्याचं टाक छोटस. हे असे टाके भरपूर गडावर, सर्व गडावर जिथे जाल तुम्ही ते सर्वांवर टाके असतातच. ही आहे तटबंदी बघा कशी पूर्ण अशी तटबंदी बांधली इथे. ही चोर पालखी तटबंदी आहे. व्ह्यू बघू शकता तुम्ही. इथून पूर्ण खाली अशी दरी आहे, समोर पूर्ण डोंगर आणि खालचं पूर्ण असं दिसतंय. तो बघ गुफा दिसला, दरच असा तो बघ गुफा. ते बघा ती पण खाली दिसत असेल तुम्हाला अशी ही वाली बोटाची. ती पण अशी एक बुरुजच असेल तो पण, कारण ते बांधलेलं आहे सर्व. तर इथे माझ्या बोटावर तो बुरुज आहे बहुतेक तरी. पूर्ण दगड आहेत बघा. हे चोरवाट असेल ही किंवा काही असेल, कारण पूर्ण तटबंदी केलेली आहे तिथे. कुठे हा तिथे जाऊ शकते बघ, तिथे जाऊ शकते ना. जयदीप गेलेला होता तिकडे, तो बोलते आहे तिकडे, चला आता मग तिकडे जाऊया. काय आहे त्याला पण समजेल लगेच. बघण्यासाठी इथे असे खण पण केलेले आहेत. काय अच्छा, तर खिडकी केलेली आहे असं की कोण येतंय की बघण्यासाठी वगैरे असेल. बघा इथून खाली आहे हे बघा. ही थोडी मोठी खिडकी आहे आणि बाकी लहान वगैरे होत्याच. ही अशी खिडकी वगैरे आहे इथे पूर्ण. इथून पायऱ्या आहेत, इथून चोरवाट आहे असे बोलतायत. आता खाली जाऊन आपण बघूया. हे बघा वाव, एकच नंबर. खूपच छान अशी चोरवाट आहे. कोणी काय आले गनीम त्याच लपण्यासाठी किंवा त्यांना असं. एक मिनिट मी फ्लॅश चालू करतो. चिकट आहे थोडा, खूप खाली आहे एकदम. बघू शकते अशी कोरीव काम गेलेलं आहे. इथे काहीतरी असं झालंय पाण्याच्या याच्यामुळे, पाणी येत म्हणून. चिंबुरी आहेत अशा दिव्यासाठी. थोड्याशा हे पण करून ठेवलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी अंधार असल्यावर. असं छोटस इथनं वाट आहे. मी खाली उतरलो आहोत बघू शकता तुम्ही. आम्ही वरती पूर्ण होतो, आता इथून चोर वाटेतून आम्ही खाली आलोय.
हा बघा, हा अजूनही वरती आहे, दिसत असेल तुम्हाला. आता वरूनच बघत होता किती खोल आहे वगैरे. हा बघा, इथून आम्ही खाली आलो, पूर्ण असं बघा, हा बुरुज आहे. एकच मिनिट, बघू शकता तुम्ही, पूर्ण बुरुज आहे असं. पुढे जायचं रोड बहुतेक तरी नाहीये असेल तुम्हाला तर कॅमेरा थोडीशी अशी गुफा टाईप आहे इकडे. ही याला खरी कारवी बोलतात. अच्छा, ही आहे ती ही बघा, लोणावल्यामध्ये ती बोगस हा. आहे, ते तेवढा आहेत. हा अच्छा, ही एक महत्वाची आहे. एकच मिनिट. हा बघा, ही जी फुलं आहेत ना, पूर्ण जंगलच असतं कारवीचं. हा, ही फुलं आहेत ती खरी कारवी आहेत. आणि यांचा पूर्ण असं जंगलच असतो, आणि भरलेली असल्यावरती अजून खूप छान दिसतात. बॅगावरतीच ठेवायला पावतो. आपल्याकडे माहित होतं इतकं. पूर्ण असं आहे. ही नाही ती, तो वाकून बिकून येतो. इथे मंदिर आता आलं आपण, श्री भोराई माता मंदिर आहे. एक दीपस्तंभ असेल हा, दिवे लावतो त्याच्यावर. आज बंद आहे देऊळ. बाजूला सर्व कोरीव काम असं केलेले दगड ठेवलेत, छान वाटते. ते पण असेल अधिक आहे छोटंसं. हा, तर आपण भोराई मातेच्या मंदिरात जाऊया. इथे अशी घंटा आहे. इथे देवीचं वाहन म्हणजे वाहक म्हणून इथे वाहक आहे. जसं शंकराचं नंदी असतो तसं इथे देवीसाठी वाघ आहे. पूर्ण असं म्हणजे स्तंभ आहे, बघू शकता. हे PVCचं सर्व काम केलं आहे, पण आता चांगलं राहण्यासाठी म्हणून. पूर्ण लाकडाचे आहेत सर्व हे स्तंभ, तर सर्व टिकून राहण्यासाठी म्हणून वरती PVC शीट टाकलेत फक्त. बाकी खूपच सुंदर अशी बनावट पण बघू शकता तुम्ही. दर्शन करून घेऊया. काहीतरी विसरून राहील आपल्याकडून. भोराई माते की. काय कोणासाठी? ते एक सिक्रेट आहे, ते सांगू नाही शकत या लॉग मध्ये. कधीतरी सांगू, कधीतरी चालतंय. कधी फ्युचर मध्ये, फ्युचरच्या लॉग मध्ये आमच्या. अबे इथं सरळ गेलात ना की चोर याचा आहे, तिथं लेफ्ट साईडला गेला की छोटी पाण्याची टाकी आहे. टाकी इथे पण आहे थोडीशी पाण्याची खाली. पुणे अजून पण आलेत पुण्यावरून. आम्ही इथले जाऊ, पेण रायगड. तरी सुधागडला खूप सारी मंडळी येतात. आता हे लोक बघितले तुम्ही, ती पुण्यावरून आलेली, अजून एक पण पुण्यावरून आलेली. कुठे आहे सौरभ? अरे अरे पळतोय सौरभ. हा बा पळला. हा बघा, हा बघा सौरभ, हा बघा. सौरभला खरंच खूप मिस करतात, पण इथे सौरभचे मित्र आहेत त्याच्यामुळे काय नो प्रॉब्लेम. सौरभला नाही मिस करतात. तरी इथं दुपारचे 1 वाजलेत तरी अजून सुद्धा पब्लिक येते किंवा मावळे येत आहेत आपले. हा चला. हा दीपेश पाटील. नक्की बघा.
खूप लेट आलात तुम्ही. 12 वाजले तुम्हाला यायला. आधी 10 फॉलोअर झाले. मित्रांनो, जर तुम्ही हा बघणार तर नक्की लाईक करा आणि धन्यवाद हाय बोलल्याबद्दल. हा सुधागड, पुन्हा भेटू कधीतरी. महत्वाची गोष्ट, जर तुम्ही गडावर येत असाल आणि तुमच्यासोबत जर ग्रुप वगैरे असतील, म्हणजे गड उतरताना हा जर तरी थोडं समोर तुमच्या जर कचरा असेल तर ती थोडी उचलली तर चांगलंच होतं आणि गड पण स्वच्छ राहतो. सोनेदा तर लाज वाटून कोणी बघितला, त्यांना लाज वाटून जरी कोणतरी उचला गेले ते आवडला मला. नाही आता बार आहे गड किंवा काही प्रतिष्ठान आहेत, ते पण अशा योजना राबवतात. त्यांचं तरी बघून किंवा आमचं थोडंफार बघून असं करा की आपली घाण पण खाली न्याच, पण जर आपल्या समोर दिसत असेल वाटेत वगैरे ती पण उचलून आपल्या सोबत न्या आणि खाली कचऱ्याच्या डब्यात वगैरे टाका. बस एवढंच बोलणं आहे आमचं. बाकी आता आम्ही नाही खाली उतरत आहोत. आम्ही आता खाली उतरून वाजले 1, जवळजवळ 1 वाजायला आलेत सर्व. आता आम्ही घेतलेला आहे, तर परतीच्या प्रवासाला निघतोय. शानदार व्ह्यू बघत. कार्तिक पण कोणासाठी घेतलं सांगितलंच नाही. फ्युचर ब्लॉग मध्ये. फ्युचर लॉक कमिंग गाईज. फ्युचर लॉक येणार आहेत अजून. वहिनी बघायला हा. भेटणार. कार्तिकची बायको आणि आमची वहिनी. फ्युचर लॉक येणार आहेत गाईज, म्हणून सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच. कदाचित ती वहिनी इंडियन पण असू शकते किंवा फॉरेनर पण असू असू शकते, शकते. yes. हा मी आता तुम्हाला फॉरेन hint देत पाटील आहोत. सारे लावून. कारण आपल्या सोबत आता एक फॉरेनर आहे द बेस्ट. कोंबडीचं साप पण नव्हतं. थंडगार लिंब सरबत एवढा उतरताना. सुख अजून 2. दोन अजून. तर आता परतीच्या प्रवासाला जाताना इथं बघू शकता, आधी पूर्ण धुकं होतं आणि आत्ता पूर्ण डोंगर रांगा तुम्हाला दिसत आहेत. तो कुठे गेला हा वाला एक गड असेल असं मला वाटतंय. तो आता कोणता आहे मला पण माहिती नाही एवढं, ते पण आपण एक्सप्लोर करू कधीतरी. सगळे आता परतीच्या प्रवासाला हळूहळू चाललेत. सुंदर अशी डोंगर रांगा दिसत आहेत, कारण सकाळी पूर्ण धुकं होतं आणि आता पूर्ण एकदम क्लिअर झालंय. त्याच्यामुळं सर्व एकदम क्लिअर दिसतंय. आणि दुपारची वेळ झाल्यामुळं ह्युमिडिटी खूप वाढलंय. ऊन पण डोक्यावर आलंय सूर्य, त्यामुळं इथे आता बसायची थोडी व्यवस्था वगैरे आहे, शेड मारलेली. त्यामुळे थोडं उशीर आपण इथे थांबूया, रेस्ट करूया आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला निघूया. नाही फुटली कडक. हा होता आजचा सुधागडचा प्रवास. तर तुम्हाला माहिती किंवा आमचं कंटेंट किंवा आमचं मैत्री आमची कशी वाटली असेल नक्की सांगा. आणि एवढं बोलून आमचा व्लॉग इथंच संपवतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि